नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 16 जुलै 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। आज या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण कोकण रेल्वे, नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्ग, युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा, कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धा, गव्हर्नर आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे कोकण रेल्वे संदर्भात। जेव्हा पावसाळा येतो तेव्हा कोकण आणि कोकण रेल्वे या संदर्भात न्यूज तुम्ही न्यूजपेपरमध्ये पाहत असाल। सरळ या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। 24 तासांनी कोकण रेल्वे सुरू, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। जो काही कोकण रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गावर दरड कोसळणे किंवा जी काही लँडस्लाइड आहे यामुळे हा कोकण रेल्वे मार्ग पावसाळ्यामध्ये बराच वेळा बंद पडलेला आपल्याला दिसतो आणि एकूण त्या संदर्भात या ठिकाणी ती न्यूज असलेली आपल्याला दिसते। परंतु या ठिकाणी स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जो काही कोकण रेल्वे मार्ग आहे किंवा कोकण रेल्वे आहे हा घटक या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यांची या ठिकाणी आता आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 1 पाहूया। कोकण रेल्वे कोणत्या राज्यातून जाते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही कोकण रेल्वे आहे एकूण 3 राज्यामधून जाते, ज्यामध्ये 1 क्रमांकाला महाराष्ट्र येतं, नंबर 2 गोवा राज्य आणि नंबर 3 कर्नाटक। अशा प्रकारे एकूण या 3 राज्यामधून कोकण रेल्वे प्रवास करताना आपल्याला दिसते। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। कोकण रेल्वे मार्गाची अंदाजे लांबी किती आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी कोकण रेल्वेची जी काही अंदाजे लांबी आहे ती 760 किलोमीटर असलेली दिसते। काही ठिकाणी ती 756 किलोमीटर वगैरे आहे असंही त्या ठिकाणी देण्यात आले आहे, परंतु या ठिकाणी ॲव्हरेज 760 किलोमीटर लांबीचा या ठिकाणी कोकण रेल्वे मार्ग असलेला आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय बी। मित्रांनो, या ठिकाणी जी काही कोकण रेल्वे आहे त्या कोकण रेल्वेविषयी काही महत्त्वाचे फॅक्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। कोकण रेल्वे हा जो रेल्वे मार्ग आहे त्याची स्थापना करण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली होती, जी की मित्रांनो या ठिकाणी 1989 साली करण्यात आली होती। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। कोकण रेल्वे प्रामुख्याने जो काही पश्चिम घाट आहे त्या भागातून वाहते, ज्याला या ठिकाणी आपण सह्याद्री याही नावाने ओळखतो। कोकण रेल्वे प्रामुख्याने मुंबई आणि मंगलोर या 2 प्रमुख स्टेशनना जोडते किंवा या 2 प्रमुख शहरांना जोडण्याचं कार्य करते। हा पॉइंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर कोकण रेल्वे जशी की आपण डिस्कस केली महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यामधून वाहते आणि या ठिकाणी कोकण रेल्वे ज्या प्रदेशामधून वाहते त्या भागामध्ये घनदाट वन आणि त्याचबरोबर अनेक नद्या असलेल्या आपल्याला दिसतात। म्हणजे अनेक नद्यावर पूल निर्माण करून घनदाट वृक्षामधून या ठिकाणी कोकण रेल्वे प्रवास करताना आपल्याला दिसते। या ठिकाणी कोकण रेल्वेची जी काही अंदाजे लांबी आहे ती 760 किलोमीटर आहे, आपण डिस्कस केला आहे। या ठिकाणी कोकण रेल्वेची सुरुवात केव्हा झाली हा या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा आपल्यासाठी पॉइंट आहे। तो म्हणजे कोकण रेल्वेची सुरुवात 1998 साली झाली। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। मांडवी नदी ही कोकण रेल्वे मार्गावर असणारी एक महत्त्वपूर्ण नदी आहे, जी की या ठिकाणी मित्रांनो कर्नाटक आणि गोवा राज्याची जी काही सीमा भाग आहे त्या सीमा भागामध्ये वाहताना आपल्याला दिसते। या ठिकाणी कोकण रेल्वेवरील सर्वाधिक लांबीचा जो काही पूल आहे त्याचं नाव आहे पानवल नदीचा पूल। पानवल नदीचा पूल हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी या मार्गावरून प्रवासी आणि मालवाहू अशा दोन्ही प्रकारच्या रेलगाड्या या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला दिसतात आणि या ठिकाणी जी काही लँडस्लाइड आहे किंवा जी काही भूस्खलन आहे यामुळे रेल्वे आणि रेल्वे मार्गाचं प्रोटेक्शन करण्यासाठी लिडार नावाची टेक्निक जी आहे त्या लिडार नावाच्या टेक्निकचा या ठिकाणी वापर केला जातो, ज्याला की आपण लाईट डिटेक्शन टेक्निक असंही म्हणतो। तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये कोकण आणि कोकण रेल्वेविषयी जे काही महत्त्वाचे फॅक्ट आहेत ते या ठिकाणी आपण डिस्कस केले। पाहूया आजची आपली पुढची न्यूज, जी की मित्रांनो या ठिकाणी नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्ग संदर्भात आहे। मागच्या 2 दिवसापासून नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी न्यूज मध्ये आहे।
नाशिक मुंबई महामार्गावरील कोंडीवर उतारा अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 5 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये पावसाळा आला की मुंबई पुणे महामार्ग असेल, नाशिक मुंबई महामार्ग असेल, या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते आणि त्या संदर्भात या ठिकाणी एकूण ही न्यूज असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी नाशिक आणि मुंबई हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गाविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, नाशिक मुंबई महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक काय आहे किंवा किती क्रमांकाचा तो राष्ट्रीय महामार्ग आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील नाशिक आणि मुंबई हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो क्रमांक 3 चा राष्ट्रीय महामार्ग किंवा नॅशनल हायवे क्रमांक 3 म्हणून त्याला ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 4, नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गात कोणता प्रमुख घाट आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही नाशिक आणि मुंबई हा जो नॅशनल हायवे आहे याच्यामध्ये प्रमुख असणारा जो काही घाट आहे तो आहे कसारा घाट। कसारा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो, तो कसारा घाट हा नाशिक आणि मुंबई या प्रमुख दोन शहरांना जोडण्याचं कार्य करतो। या ठिकाणी इतरही घाटाची तुम्हाला नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये आहे बोरघाट जो की मित्रांनो या ठिकाणी मुंबई आणि पुणे यांना जोडण्याचं कार्य करतो। त्यानंतर तुम्ही आंबा घाट पाहू शकताय, आंबा घाट हा या ठिकाणी रत्नागिरी आणि जे काही कोल्हापूर आहे या दोन शहरांना जोडण्याचं कार्य करतो। आणि जो काही माळशेज घाट आहे तो मित्रांनो या ठिकाणी ठाणे आणि अहमदनगर यांना जोडण्याचं कार्य करतो। याविषयी तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो काही मुंबई नाशिक हायवे आहे याची एकूण लांबी मित्रांनो 180 किलोमीटर असलेली दिसते आणि या महामार्गावर इगतपुरी हे एक महत्त्वाचे शहरी असलेले आपल्याला किंवा वसलेले आपल्याला दिसते। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की मित्रांनो या ठिकाणी युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज सर्वप्रथम पाहूया। विक्रमी विजेतेपदावर मोहर अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 14 वरती तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी एका न्यूज मध्ये दोन न्यूज या ठिकाणी आपल्याला देण्यात आले आहे, त्या दोन्ही न्यूजला इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर या न्यूजला धरून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। पहिली युफा युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप कधी आयोजित करण्यात आली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की या ठिकाणी जी काही पहिली युफा युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा आहे ती 1960 साली आयोजित करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 5 चे योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशाने युफा 2024 युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी इंग्लंडचा पराभव करून स्पेन या देशाने 2024 ची युफा युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिपची स्पर्धा या ठिकाणी जिंकली आहे। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की या ठिकाणी क्रीडा जगतामधून आहे, जो की या ठिकाणी फुटबॉल स्पर्धे संदर्भातच आहे। या ठिकाणी सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। 2024 मध्ये कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी अर्जेंटिनाने 2024 सालची जी काही कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धा आहे तिचं विजेतेपद पटकावलं आहे। प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 8, पहिली कोपा अमेरिका कधी आयोजित करण्यात आली होती किंवा जी काही पहिली कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा आहे तिचं आयोजन केव्हा करण्यात आलं होतं, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पहिल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे आयोजन 1916 साली करण्यात आलं होतं। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया आजचे आपले शेवटचे दोन प्रश्न, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 9, जो की मित्रांनो या ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नर संदर्भात आहे। सर या ठिकाणी प्रश्न पाहूया। केंद्र शासित प्रदेशाच्या लेफ्टनंट गव्हर्नरची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही केंद्र शासित आहे, ज्याला की या ठिकाणी आपण युनियन टेरिटरीज म्हणतो, त्यामध्ये प्रमुख शासक म्हणून लेफ्टनंट गव्हर्नर कार्य करताना दिसतो। लेफ्टनंट गव्हर्नरची नियुक्ती या ठिकाणी भारताच्या राष्ट्रपती मार्फत केली जाते। प्रश्न क्रमांक 9 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, विच इज ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स। लेट्स सी टुडेज अवर क्वेश्चन। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल India's index is developed by Niti Aayog. Statement 2, the SDG India Index measure the progress of Indian states and union territories toward the sustainable development goals.
statement third, the Sustainable Development Goals India Index include both quantitative and qualitative indicators. How many of the above statements are correct? That is our question. So friend, first of all we will discuss about the statement. So here Sustainable Development Goal India Index is developed by Niti Aayog. So statement 1 is right. Sustainable Development Goal India Index measure the progress of Indian state as well as union territories toward the sustainable development goals and its achievement. So statement second is also correct and statement third is also correct. Sustainable Development India Index includes both quantitative as well as qualitative indicators to form Sustainable Development Goal India Index. So friend, answer of this question will be option C. All the three statements are correct. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 16 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्यात तुम्हाला या ठिकाणी भेटून राहतील. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.